नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। त्यांच्या मनधरणीसाठी सुरू असलेले प्रयत्न अद्याप यशस्वी ठरलेले नाहीत। गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर गोकुळ गीते निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। आता माघार घेतली तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल असं गीते यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गीते यांच्याशी फोनवरून चर्चा करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांचे बंधू किशोर दराडे यांनी गणेश गीते यांची भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली आहे। काही चूक झाली असेल तर जाहीर माफी मागायला तयार आहे अशी भूमिकाही किशोर दराडे यांनी मांडली आहे। त्यामुळे नाशिकमधील राजकीय तिढा उद्यापर्यंत सुटतो की निवडणूक अधिक चुरशीची होते याकडे सर्वांचं लक्ष लागले। ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। दीपाली गीते यांचे धीरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशा वेळेला त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला? नाही, त्यांनी शब्द दिला की मी पक्षाबरोबर राहणार आहे, मी महायुतीचं काम करणार आहे आणि नरेंद्र भाऊंना सहकार्य करणार आहे। राजकारणामध्ये अशा अफवा तर खूप असतात का तुला हे बोललो त्याला त्या बोललो, त्याला काय अर्थ नसतं। त्यावेळेस माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं, मी जर कुठं असं बोललं असेल तर माझी सगळी बाईट तुम्ही फॉरेन्सिक लॅबला द्या, कुठेही टेस्ट करा, आणि याच्यात आम्ही जर दोषी जर लागला असेल तर लागल गणेश गीते गोकुळ गीते सांगतील ती सजा आम्ही भोगायला तयार आहे। मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा असला तर सहज मराठी भाषा म्हणतो, बाबा तुझ्याकडे वय झालं, पुढे तुला संधी मिळाली, याचा प्रचार लोक जर चुकीच्या अर्थाने करत असेल तर त्याला मी काय करू शकणार नाही। दरम्यान मंत्री उदय सामंत नाशिकबाबत अद्याप प्रचंड आशावादी आहेत। गोकुळ गीते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। नाशिकची निवडणूक ही तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय निवडणूकच झालेली आहे। अनेक ठिकाणी आम्ही एकत्र काम करून लढतोय, अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतले गेले। शिवसेनेच्या अब्दुल सत्तार साहेबांनी फॉर्म मागे घेतला, महेश साठेंनी फॉर्म घेतला, तानाजी पाटलांनी फॉर्म मागे घेतला, तसं भाजपच्या लोकांनी देखील अनेक ठिकाणी फॉर्म मागे घेतलेले आहेत। परंतु नाशिकची निवडणूक जे दोन अपक्ष होते त्याच्यातले प्रसाद बापू हिरेंनी काल शिवसेनेच्याच म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय, आणि मी काल देखील सांगितलंय की मी फार आशावादी आहे, मी फार सकारात्मक आहे। त्याच्यामुळं पुढचे जे उमेदवार आहेत गोकुळजी गीते ते देखील सकारात्मक निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे।